सांगतो तुम्हाला, एका ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की अंगाचीने सुंदरपणे लेणिया अंगची होई लेणे, तव अलंकारिले कवण कवणे हे निर्वेचिना. कोण सुंदर आहे? तुम्ही गळ्यात घालता तर लेणं की तुम्ही? काय एवढं बालयोगी काय समजावतोय मोठ्या मोठ्या प्रौढ माणसाला की अंगाचीने सुंदरपणे, अंगच इतकं सुंदर आहे की लेणी अशी अंगाची होई लेणे. तुमचं अंग हेच लेण्याचं लेणं होतं. तव अलंकारिले कवण कवणे. कोणी कुणाला अलंकारलंय? याच्याने गुलजारने एक शेर लिहिलाय, गहनों का कहना है कौन किसका गहना है. तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सगळे आत्ताचे सगळे जे कवी आहेत ना, त्यांची पाळंमुळं सापडतील ना तिथे. मी तुम्हाला हिंदी, अगदी हिंदी शायरी सगळ्या, तर तो वेगळा विषय आहे, पुढे बोलवा. तर सांगायची गोष्ट अशी की अंगाचीने सुंदरपणे लेणी अंगाची होणी लेणे, अंगाची होई लेणे, तर अलंकारिले कवण कवणे निर्वेचना. तैशी देशी आणि संस्कृत वाणी एकाच भावार्थाच्या सुखासनी. आता कुठे पैज लावली हो मला सांगा? तैशी देशी आणि संस्कृत वाणी कशी? अंग आणि लेणं जसं एकमेकाला सुंदर करतं, तशी देशी भाषा आणि संस्कृत भाषा एकाच भाव